हॅलो नाही आवाज नाही येते. याच्यावर जाईल ना आवाज YouTube लाईव्ह झाला. राम 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 राम. हॅलो. अरे हा इकडे जरा टुर्नामेंटची स्ट्रीमिंग आहे ना यूट्यूब लाईव्हची, तिकडे आहे. बोल ना. करतो नंतर. मनोहर कोळी, प्रवीण उपासकर. प्रवीण. तसेच आपले बिपिन भाई ऊपर आ जाओ फटक. मनोहर कोळी, प्रवीण उपासकर. आपले अजून एक स्पॉन्सर आहेत मनोहर कोळी. आता प्रवीण उपासकर यांना हे त्यांच्या वतीने सन्मान चिन्ह घेतील. बिपिन भाईंना एक जोरदार एक टाळी बिपिन भाईंसाठी होऊन जाऊ दे. काल रात्री आम्ही बघत होतो, खूप बॅनर बांधत होते. एक टाळी जोरदार त्यांच्यासाठी. विनय बांदेकर यांना विनंती आहे की त्यांनी एक त्यांना सन्मान चिन्ह द्यायचंय. दिले ओमसाई मित्रमंडळ चेतन. आम्ही चेतन अमीन यांना मंचावर बोलवतोय. ओम साई मित्रमंडळातर्फे अजून एक स्पॉन्सर होते. मी पाटोळे काकींना विनंती करतो की त्यांनी सन्मान चिन्ह द्यायचं आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. आपले स्पॉन्सर आहेत, दरवर्षी आपल्याला स्पॉन्सरशिप देत असतात. आहेत ना तिकडे. आयकन नाही तिकडे ना. आयकनचा घेऊन दे, त्यांना जायचं आहे. आयकनचा घे. कुठे आयकन क्लासेस आहे. आयकन क्लासेससाठी नाव आहे काय कुठले आहे मॅडम? ओमी. एक मिनिट ना. योगेश वैद्य. तसेच आपले एक नवीन स्पॉन्सर आहेत आयकॉन अकॅडमीचे योगेश वैद्य यांना मी मंचावर बोलवतोय. आपले विनय बांदेकर हे पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत त्यांच्यासाठी. तसंच मी गणेश निळे यांना एक मंचावर बोलवतोय. कंट्रोल पीचे त्यांनी स्पॉन्सरशिप आणली होती. तर पाटोळी काकींना मी विनंती करतोय की त्यांनी गणेश निळे यांचा सत्कार करायचा आहे सन्मान चिन्ह देऊन. रवी राणे. कुठला आहे त्याचा क्लासेस? रवी राणे यांना मी मंचावर आमंत्रित करतोय. रवी त्यांच्यातर्फे कोण येणार असेल तर प्रशांत गायकवाड यांना रंगमंचावर बोलवतोय. विनय बांदेकर हे सन्मान चिन्ह देऊन रवी राणे यांचा सत्कार करतील. रवी राणे घरी गेलेत. सगळ्यांनी टाळ्या होऊन जाऊन दे. हां आरामात. मनीष पाटेकर. त्याचा लोटस स्पॉन्सरशिप. मनीष पाटेकर यांना मी रंगमंचावर बोलवतोय. त्यांनी लोटसची स्पॉन्सरशिप आपल्यासाठी आणली होती. पाटोळे काकींना विनंती आहे की त्यांनी सन्मान लोटस हॉलिडेजची. बिपिन भाई झाले. मनीष अभिषेक जाणता राजा मित्रमंडळ अभिषेक आणि अँडी यांना विनंती करतोय मी की त्यांनी मंचावर यायचंय. तू विनय बांदेकर हे अर्नॉल्ड लुईस यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील. जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे. राकेश सुरतवाला त्यांचा यूट्यूब स्पॉन्सरशिप केलेला आहे त्यांच्यातर्फे. पुढील स्पॉन्सर आहेत राकेश सुरतवाला. त्यांनी रंगमंचावर यायचंय. राकेश सुरतवाला आपलं जे यूट्यूब लाईव्ह झालं त्याच्यासाठी खास त्यांनी एक वेगळी स्पॉन्सरशिप दिली होती. त्याच्यासाठी टाळ्या होऊन जाऊन देत. पाटोळे काकी त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील. किंग्स कॉर्नर्स सन्मान चिन्ह घेण्यासाठी मी
किंग्स चेतन अमीन यांना रंगमंचावर बोलवतोय. विनय बांदेकर त्यांना सन्मान चिन्ह देऊन पाली बीच. पाली बीच यांचे सुमान्यावाले ठीक आहे. पाली बीच मगाशीच आपण एक व्हिडिओ बनवला. यांचे 3-4 हॉटेल्स आहेत आणि आपल्याला कोणाला जर पाली बीचच्या जायचं असेल तर आपल्यासाठी स्पेशल डिस्काउंट आहे. सगळ्यांनी लक्ष ठेवायचं आहे. पाटोळे काकी संकेश यांना सन्मान चिन्ह देतील. गावकर काकाचा पण आनंद गावडे आनंद गावडे यांनी स्टेजवर यायचं आहे. गावकर काकांच्या स्पॉन्सरशिपचा सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. आनंद गावडे त्यांचे तर झाले नाही आले नाही. आभूषण मॅडीच विनय बांदेकर झाले ना. आभूषण आणि तुझं आभूषणचा आभूषणचं कोण घेणार. आभूषण ज्वेलर्स तर्फे आपल्याला स्पॉन्सरशिप आली होती आणि विनय बांदेकर यांना स्पॉन्सरशिप घेत आहेत. ते टाळ्या वाजवायच्या आहेत. राम तुझं मी बोलली ना आणि मलाच केली. हां तू बोल ना. एक शेवटची स्पॉन्सरशिप आहे. मी स्वतः आहे. मी बॅक साईडला तो AR पेंट्सचा लोगो दिसतोय तो मी आणला होता आणि माझी स्वतःची कंपनी आहे ती. माझ्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. एक अजून एक दिवेकर राम प्रसाद गावडे यांना मी रंगमंचावर बोलवते. दिवेकर काकांसाठी सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. आठवणीने सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत आपल्या स्पॉन्सरसाठी. आता बक्षीस समारंभ पुढील ओनरशी करून टाक. ओनर्स हां दे ना नावं दे ना. ओनर्स कोण होते. क्लासिक बॉईज बोलो ना. क्लासिक बॉईजचे कॅप्टन ओनर कोण असतील त्यांनी रंगमंचावर यायचं आहे. जितू इधर आ जाओ. वो सन्मान चिन्ह त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जाईल. सन्मान चिन्ह नाही. ओनर्स ट्रॉफी आहे. ते 6 आहेत ना ते. आपल्याकडे कसं आहे आपण कोणाला नाराज नाही करत. सगळ्यांना काही ना काहीतरी देतो. कारण कसं असतं आपली ही लीग पुढे जायला पाहिजे. त्याच्यासाठी आपण एक हे बनवलेलं आहे. तर मी नक्की पुढच्या वर्षी नक्की देऊ. सगळे टाळ्या वाजवायचे आहेत. NG ईगल्सचे जर कोण असतील ओनर जर त्यांनी स्वप्नील बाकर आहेत. बाकर यांनी सुनील आहेत. सुनीलने रंगमंचावर यायचं आहे. पाटोळे काकी त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील. सिव्हिल ड्रेस आम्हीच सांगू की नाही मग घातलं सांग स्टेजवरती. पुढील ओनर NG इंडियन्स प्रवीण उपासकर यांना मी विनंती करतोय की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे. विनय बांदेकर त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यांच्या टीमची खासियत ही आहे. नीट लक्षात घ्या ते सगळ्यांना चांगल्या नवीन प्लेअरला चान्स देतात. खरंय वाईट प्लेअर बघत नाहीत. जिंकणं वगैरे हा त्यांचा इतिहास. सगळ्यांनी क्रिकेट खेळणं हा त्यांचा तो तसा करतो मी काय करू. NG इंडियन झालं. बडवायझर्स. पुढील सन्मान चिन्ह बडवायझर संघाचे ओनर जर कोण असतील तर त्यांनी रंगमंचावर यायचं आहे. अश्विन राव यांना विनंती आहे की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे.
त्यांची टीम होणार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. अश्विन स्वतः खूप चांगलं खेळले होते, त्यांच्यासाठी एक टाळ्या होऊन जाऊ देत. NG मराठा वॉरियर्स संघाचे मालक आपले अमोल कदम. हा, आम्हाला खबरी आहेत सगळ्या, अर्धे पैसे भरलेत, आमच्या कानावर आलंय. विनय बांदेकर त्यांचा सत्कार करतील. NG चॅलेंजर्स संघाचे संघ मालक त्यांनी हितेशजी यांना पाटोळे काकी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील. यापुढील पारितोषिक आहे. शेवटची जी फायनल झाली तर कोणाला मिळालं असेल? चला सांगा, फायनल मॅचचं मॅन ऑफ द मॅच कोणाला मिळाली असेल? रॉंग गेस. प्रणल जाधव. प्रणल जाधव यांनी स्टेजवर यायचंय. मॅन ऑफ द मॅच शेवटची फायनल विनय बांदेकर. दुसरं पारितोषिक आहे उत्कृष्ट बॅटर, बेस्ट बॅट्समन. 6 मॅच मध्ये ज्याने 162 रन बनवलेत. कोण असेल सांगा? 6 मॅचेस. रॉंग गेस. पराग चिखलकर. बेस्ट बॅट्समनचा त्यांना पुरस्कार मिळालाय. 1-2 मिनिटं. कॅश प्राइज आणि सन्मान चिन्ह आहे. विनय पाटोळे काकी त्यांना सन्मान चिन्ह देतील. जोरदार टाळ्या होऊन जातात परागसाठी. पाटोळे काकींनी एक सेपरेटली त्यांना कॅश प्राइज दिलंय, त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊन देत. यापुढील पारितोषिक आहे उत्कृष्ट गोलंदाज. चला आता गोलंदाज गेस करा लवकर. उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज आहे स्वतः मालक ओमकार दळवी. पाटोळे काकींतर्फे एक प्राइज आहे त्यांना आणि विनय बांदेकर त्यांना बेस्ट बॉलरची ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करतील. काकींनी त्यांना एक आता पुस्तक आहे, ते पुस्तक वाचायचं उद्यापासून. डायरी पुस्तक द्यायला पाहिजे, तो इकडेच बसलेला असतो, वाचलं असतं त्यांनी. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि 6 मॅच मध्ये परत एकदा आमच्या टीमने जिंकलाय जयेश गावडे. जयेश गावडेने रंगमंचावर यायचंय. जयेश गावडे. पाटोळे काकी त्यांना सन्मान चिन्ह आणि मानधन देऊन त्यांचा सत्कार करतील. तसेच एक छोटस गिफ्ट आहे, त्यांनी घ्यायचं आहे. पुढचं पारितोषिक आहे प्लेयर ऑफ द सिरीज. चला आता गेस करा पटकन. प्लेयर ऑफ द सिरीज. श्रीराम, कृपया शांतता राखा. श्रीराम एक्सायचे पांडे, प्रशांत पांडे यांना मी
यांना मी रंगमंचावर बोलवतोय. पाटोळे काकी त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील. वेल प्लेड प्रशांत, वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. आपण 4 नंबरला जे आले आहेत श्रीराम 11नी त्यांचं पारितोषिक घेऊन जायचंय. 4थ्या नंबरचं संकेत शेट्टी आणि टीम आली तरी चालेल, संपूर्ण टीमने यायचंय. श्रीराम एक्स आहे. फटाफट श्रीराम एक्सायचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी सगळ्यांनी यायचंय. अभी अगले साल 2 हाथ लेकर इधर एक मिनट. जय श्रीराम. शाबाश बॉयज. कांग्रेचुलेशन. आम्हीच हम ना एक मिनट इधर खड़ा रहना. अरे इधर इधर आगे आ ना, खड़ा रहना तू भाई. तेरे को अरे तू खड़ा तो रहना भाई, खड़ा रहना. प्राइज नाही दे रहा. आपले मित्र संकेत शेट्टी. काय माहितीये, रगारगात क्रिकेट असलं पाहिजे. झोपताना उठताना सगळीकडे क्रिकेट पाहिजे. हात तुटलेला असताना ते तरी पण ते मैदानावर आले, त्याच जिद्दीने खेळले. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊन देत. यानंतर 3rd पोझिशन प्रमोद शेट्टी यांना. प्रमोद शेट्टी आणि त्यांच्या टीमला मी वरती बोलवतोय. त्यांनी सन्मान चिन्ह घ्यायला यायचंय. पाटोळे काकी त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करतील. सगळे जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत. अरे काय झालं की नाही? तुझा फोटो काढा येत होता. नंबर 1 प्रोग्राम राव. तुमच्याशिवाय प्रोग्राम होऊ शकत नाही. आम्ही तुमचे आभार मानतो. धन्यवाद. राम के लिए एक बार ताली बजाओ यार. प्लेयरचं नाव माहिती आहे का? बाळा ना त्यांना मेडल असेल ना. रनर अप ना. मैं निकाल दो. रनर अप आहे ना. मेडल्स का यानंतर रनर अप टीमची सगळ्या मेंबर्सनी एक एक यायचं आहे. त्यांच्यासाठी मेडल आहेत. रनर अपची छावा सगळ्यांनी एकेकाने यायचं आहे. एक एक करून यायचं आहे. नंतर दे पहिले मेडल घालून दे. हा ये ना. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. छावा संघासाठी उत्कृष्ट असे खेळले आहेत ते. जिंकणं हरणं नशिबावर होतं. सगळ्यांनी लाईनी द्यायचंय. एक एक मेडल घेऊन जायचंय. यानंतर छावा संघाला ट्रॉफी देण्यात येईल. पाटोळे काकी आहेत.
सन्मान चिन्ह देतील. थोडा खालती बसा बाई. मैं बाहर आऊ क्या. रनर अप संघाचे सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवून द्या होती. वेल प्लेड गाइज, वेल प्लेड. सलग दुसऱ्यांदा ते फायनलला आले होते. विनर टीमचे सगळ्यांनी एकेकाने वरती या. विनर टीमच्या सगळ्यांनी स्टेजवर यायचं, एक एक करून यायचंय. पहिला कप्तान येईल आणि त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्यांनी यायचंय. लवकर फटाफट यायचं, आपल्याला लवकर लवकर कार्यक्रम संपवायचा आहे. हे मला पण इथल्या इथे टाकून दे. खाली वाघ. चला ये टीम गाइस. विजेत्या संघाने लवकरात लवकर यायचंय. आपल्यासाठी ट्रॉफी आहे. आणि या वर्षीचा विनर आहे मराठा योद्धा. काकी काकी हेलो. कॉंग्रॅच्युलेशन मराठा योद्धास. गणपती बाप्पा. ट्रॉफी नीचे और बैठो सब लोग. प्रिंट निकाल के थोड़ा सा नहीं होना. अरे सब लोग इजी बोलो. बराबर है. प्रमोद थोड़ा ये ना अरे भाई टीम निकल. हाँ ये रुको दादा रुको. ये तू खाली बस थोड़ा. श्रीराम थोड़े जरा बोलता था श्रीराम टीम ओनर को नहीं है. तुम लोग कौन सा स्पॉट मारा. ओके वो स्पॉट. हाँ स्पॉट ओनर जो वो जो टॉप 4 में आते हैं ना, वो लोग को टॉप 4 का प्राइस. ओनर का जो 6 बाहर हो गया. माइक बंद गणपती बाप्पा. ये मॅडी रोहित शर्मा वाली रोहित शर्मा वाली. ये मॅडी वीडियो निकाल. कैश काट ले. गाइस थोड़ा वाइंड अप करने के लिए रुकना प्लीज. थोड़ा वाइंड अप करने के लिए सबका एफर्ट्स. क्या क्या करने का बता. ये मॅडी ये ऊपर ये ना वरती है ना. ये बैठ के बैठ ये बैठ हाँ 1 मिनिट नाही पडेल म्हटलं. हळू उड्या नका मारू. फायरिंग
वाली आतमध्ये फुल टाइम आहे. ती पण बाकी आहे. माईक काढला का? माईक आहे का? मी अजित उत्तेकर यांना वरती स्टेजवर बोलवतोय. यूट्यूब लाईव्ह आपल्याला करून देणारे अजित उत्तेकर आणि त्यांचे टीममेट्स त्यांनी जरा वरती रंगमंचावर यायचे. विनय बांदेकर त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतील. 5 मिनिटं झालो. अजित उत्तेकर खूप लांबून आलेत, ते डोंबिवलीवरून आलेत. तर मी त्यांच्या पूर्ण टीमला बोलवतोय आणि एक सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येत आहे. अजित ये ना, अजित ये ना. कॅमेरा सेट आहे ना? कॅमेरा सेट आहे. अजित उत्तेकर डोंबिवलीवरून आलेत खास एक स्ट्रेट कार्ड आणि एक यूट्यूब लाईव्ह साठी. कॅमेरा हल्ला वाटतं थोडा. इकडे झालाय, इकडे झालाय. ओके ठीक आहे. विनय बांदेकर त्यांचा सत्कार करतील, त्यांना पुष्पगुच्छ देऊन तसेच त्यांना सन्मान चिन्ह देऊन. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. कोणत नाही राहिलं टाळ्या, हरकत नाही. अजित थँक्यू सो मच. हॅलो हॅलो. हा अप्पा इथे काय वाइंड अप करतोय आता. हे गावठी बिल्डिंग मध्ये काय मारणार? नाही आनंद दे. अबो हे पण आहे 3 बॅटर 1 मिनिट. अरे कुठे होतास तुझं गाडीमध्ये टाक. तेजे? हा